नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पिंपळनेर शहराजवळ असलेल्या जेबापूर शिवारामध्ये शेतकरी भगवान निंबा गांगुर्डे यांच्या शेतामध्ये बिबट्याने हल्ला करत गायीच्या वासाला जागीच ठार केले. या घटनेने मात्र जेबापूर परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्री 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास शेतकरी भगवान निंबा गांगुर्डे यांच्या शेतातील कांदा चाळीमध्ये असलेल्या गायीच्या वासावर हल्ला करत त्याला ठार केले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून सध्या विजेचा लपंडाव सुरू असल्याने शेतकऱ्यांना रात्री अपरात्री कांदा पिकाला पाणी देण्यासाठी जावे लागते. काल घडलेल्या या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भीती पसरलेली आहे. या परिसरामध्ये तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी केली आहे. सकाळी घटनेची माहिती मिळाल्यानंतर एशियन न्यूजचे प्रतिनिधी सुभाष जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन या घटनेचे फोटो वनपरिक्षेत्र अधिकारी ओंकार ढोले यांना पाठवले. वनाधिकारी ढोले यांनी तातडीने कर्मचाऱ्यांना पाठवून पंचनामा करण्यासंदर्भात सुभाष जगताप यांच्याशी चर्चा केली. सकाळी 11 वाजता वनकर्मचारी लखन पावरा, इनेश पावरा यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. परिसरामध्ये वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, तसेच भगवान गांगुर्डे यांना शासकीय नियमानुसार लवकरात लवकर शासकीय मदत मिळावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, साक्री तालुका. धन्यवाद. दादाजी माणसांनी असा नाही आणलो. रात्री 2, 3, 4 सुमारास आम्ही शेतात पाणी भरण्यासाठी आलो तर आमच्या गाईला वाघाने म्हणजे गाय घुसली आणि बिबट्या आला, ओढत हे केला. जर उद्या आमच्यावर हा प्रसंग आले, आमचे मुलं बाळांना काय झालं, आम्ही सकाळपासून डिपार्टमेंटला फोन लावतोय तरी त्यांनी फोन उचला नाही. असं काही असतं का? शनिवार रविवार सुट्टी राहिली म्हणजे आज मुलांवर बी अत्याचार करायची पाळी येते ना. मग तुम्ही काहीतरी हे करा आणि आमच्या शिवारामध्ये लाईटची पण व्यवस्था करा. रात्री लाईट राहत नाही, बेरात्री अपरात्री आम्हाला यावं लागतं. एवढीच आमची विनंती. चाळ आजूबाजू कुलूप होते चाळीला तरी सुद्धा हे झालं. मग कसं काय हे करायचं? आम्ही कुठं ठेवायचं? चाळीमध्ये घुसून गेला तो. कसा घुसला असेल? बरं 8-4 दिवसापासून हे चालू आहे, पण आम्ही रात्री हे आलो अक्षरशः पाहिलं त्याला. काहीतरी कृपा करा आमच्यावर, एवढीच विनंती आहे. शिवार जेबापूर, गट नंबर 91/12. रात्री आम्हाला फोन आला की बुवा असं तुमच्या चाळीजवळ आवाज येतोय, शेजारी जागल्यांचा फोन आला. आम्ही इथं आलो बघितलं असता तर इथं बिबट्याने आमचं वासरू भक्ष्य केलं त्यांनी.